बदलापूरमधील आरोपीला फाशी दिली असती तर मी आणि अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन ओवाळणी केली असती. सुप्रिया सुळे. बदलापूर घटनेनंतर सरकारबद्दल प्रचंड राग आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि लोक जरी बाहेरचे असले तरी संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिला आहे. आंदोलनात चौकशीनंतर सर्व लोक बदलापूरचे होते हे सिद्ध झाले. आंदोलनात बाहेरचे लोक असले असते तरी गैर काय आहे? गृह मंत्रालय माहिती सांगते. महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिला म्हणतात आम्हाला 1500 नको, आम्ही 2000 देतो, परंतु आम्हाला सुरक्षा द्या. लोकसभेच्या निकालानंतर सर्वांना बहीण समजली. बहीण कोणतीही धोका देत नाही. बहिणीचे नाते यांना समजले नाही, हेच यांचं दुर्दैव. बदलापूरमधील आरोपीला फाशी दिली असती तर मी आणि अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन ओवाळणी केली असती. आर पाटील असताना महिला सुरक्षा बाबतीत असं घडत होतं का? यांना फक्त पक्ष फोडायचे आहेत. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत पाडायचं आहे. मोफत शिक्षण देणाऱ्या मुलींना फी भरावी लागत आहे. GR आल्या नाही असं सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरची चौकशी झाली पाहिजे. राज्याला दिल्लीपुढे मुजरा करणारा मुख्यमंत्री नसावा असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. बारामतीमधल्या अनेक महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि राग आहे, रोष आहे. ज्या पद्धतीने महिलांवरचे अत्याचार एकीकडे वाढत आहेत आणि असंवेदनशीलपणे हे सरकार त्याच्यावर ॲक्शन घेत नाही आहे, आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा जो कोसळला, अशी दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यावर हे वाचाळ वीर या सरकारमधले बोलत आहेत, त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि अशा वाचाळवीर यांनी जर राज्याची माफी मागितली नाही आम्ही त्यांना राज्यात फिरू देणार नाही. एक मिनिट थांबा, हा विषय तर घ्या सगळ्यात. अजून काय आहे याचा अगदी बरोबर आहे. देवेंद्रजींचं राजकारण आम्ही करतच नाही आहे, पण सरकारने त्यांच्या जर लवकर ॲक्शन घेतली असती आणि गृहमंत्र्यांनी या सगळ्या बाबतीत जर लक्ष घातलं असतं तर आम्हाला आंदोलन करायची वेळच आली नसती. ज्या गृहमंत्र्यांच्या टीममधला एका पोलिसावर कोयता गँग अटॅक करते, अशा तर गृहमंत्र्यांनी राजीनामाच नैतिकतेवर द्यावा. मुख्यमंत्री म्हणतात वाऱ्याच्या वेगाने हा पुतळा कोसळलाय. त्यांना आधी माहिती नव्हतं कुठे चाललंय. हे दुर्दैव आहे. माननीय मुख्यमंत्र्यांकडून माझ्या खरंच जास्त अपेक्षा होत्या. साहजिक प्रचंड अस्वस्थता आहे. लोकांमध्ये रोष आहे, राग आहे. ज्यांना आम्ही दैवत मानतो, छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेत, फक्त महाराष्ट्राचं नाही देशाचं. त्यांचा पुतळा असा कोसळतो, त्याच्यावर हे वाचाळवीर काही बोलतात. कोणी माफी देखील साधी मागत नाही जनतेची. आम्ही काय आमची मागं अजिबात म्हणत नाही, जनतेची. त्यातून ते म्हणतात नौदलाची चूक आहे. नौदलाची चूक आहे. ज्या नौदलांच्या प्रयत्नांनी, कष्टांनी, त्यागामुळे आपण सगळे सुरक्षित आहोत, तुम्ही स्वतःची जी जबाबदारी आहे ती त्यांच्या गळ्यात घालताय. हे दुर्दैव आहे की किती असंवेदनशील हे सरकार आहे आणि त्यांना फक्त त्यांची खुर्ची आणि कॉन्ट्रॅक्टर हे लाडके आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.